एका बाजूला आदित्य तर दुसऱ्या बाजूला देखील आपण आदित्य पाहतोय. डबल ए फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक इनवर आदित्य. पहिला चेंडू, पहिलाच फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आदित्य गीतेच्या बॅट मधून अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यस, फलंदाज बाद सनीने केलाय कमबॅक. सनीचा जर आपण विचार करतो तर सनीची एक ऍक्शन आहे. जर आपण विचार करतो लेग स्पिनचाच मारा करतो, पण त्याच ऍक्शन मधून दोन्ही टर्न फिरवण्याची नक्की क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्याच प्रकारे तशी गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर त्याच्या बॅट मधून मोठा फटका यायची संधी होती, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि सनीने इथे विकेट मात्र प्रस्थापित केल्या. पहिला गडी बाद केला आणि आदित्य गीतेला इथून माघारी परतावं लागतं. एका बाजूला आपल्याला आता इन ऍक्शन मध्ये महादेव सुरवसे, चांदणी, त्यानंतर आदित्य गीते, विशाल सुरवसे, त्यानंतर मंगेशला पाहतोय. एका बाजूला आपण पाहणार आहोत सनीला, त्यानंतर दादूसला, अंकित तांबोळी देखील इन ऍक्शन मध्ये. तर आपण विचार करतोय रत्तीला आपण पाहतो अप्रतिम एक साईड. आणि वेदन बॉयचा जर आपण विचार केला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक उभरता संघ, भरपूर सामने त्यांच्या माध्यमातून देखील आपण गाजवताना पाहिलं. वेदन सीसी इन ऍक्शन मध्ये आणि एका बाजूला बराच काळ गाजवलेला संघ सम्राट सीसी. पुन्हा एकदा सनी सज्ज. लाईन लेंथ नक्कीच पाहावी लागेल. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर धावफलकावरती धावांची नोंद झाली या 4 चेंडूमध्ये 7 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. रिव्हर्सचा फटका, 5 चेंडू 8 धावा. पाच चेंडू 8 धावा समीकरण इथे थोडस फुलताना आपल्याला पाहायला मिळतं. आताच काय पंच, आताच काय पंच, डॉट बॉल आहे, डॉट बॉल. सनीचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आदित्य गीतेच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पाहिला. त्यानंतर सनीचा जर आपण विचार केला 5 चेंडूमध्ये 4च धावा त्यांनी खर्च केल्या. हीच खासियत मित्रांनो, कमबॅक करायचा असेल तर मात्र तुम्हाला हीच शैली अपनावी लागते. म्हणतात ना, उडान तो भरनी है चाहे कई बार गिरना पडे, सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लढना पडे. आणि स्वतःची झुंज देत असताना एका बाजूला वेदन सीसी हा संघ पाहायला मिळतोय आणि थोडासा अडचणीत सापडलेला संघ सध्याच्या स्थितीला तो म्हणजे सम्राट सीसी. पण परत वार करावा लागेल, पलटवार करावा लागेल, कारण सम्राट सीसी कमबॅक साठी जाणला जातो. दोन्ही संघ चुस्त लढत मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार, मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक असतील पॅट्रोलिंग करत असताना बाउंड्री लाईन वर आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साईडला एक, लेग साईडला एक आणि थोडस पंचांचा डाव्या बाजूकडून एक क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. तर वाईट चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर तेवढा टर्न झाला नाही, तर प्रतिचा विचार करतोय तर अप्रतिम गोलंदाजा. क्रिकेट हॅज नो एज लिमिट. नक्कीच
बॉक्सचा जर आपण विचार करतोय तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र लाईन अतिशय खराब आहे. वाईट +1 2 धावा एकवटण्यामध्ये नक्कीच यश संपादित केला. दफलकाचा विचार करतोय 11 धावा दफलकावरती अद्याप नोंदवला गेला तर एकच चेंडू या षटकामधला फेकला गेला. दुसरा चेंडू प्रगतीपथावर असेल. नक्कीच पुन्हा एकदा रतीला आपण पाहतोय. जर आपण रतीचा विचार करतोय तर मोठे लेग स्पिन साठी जाणला जातो आणि बॉक्स क्रिकेटमध्ये मित्रांनो प्रत्येक ग्राउंडवर तुम्हाला एक नवीन चॅलेंज असतं. कशा प्रकारे तुम्हाला ते चॅलेंज ऍक्सेप्ट करायचं आहे नक्कीच तुम्हाला अडॅप्ट करायला लागते. क्रिकेटमध्ये अडॅप्टिव्हनेस फार महत्वाचा आहे कारण प्रत्येक ग्राउंडवर तुम्ही खेळत असताना एक जाव असेल. मोठा फटका गेलाय. टॅपशॉट सिलेक्शन जम्प करण्याच्या अगोदर चेंडू निघून चाललाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. आदित्यच्या बॅट मधून येतोय. अजून एक दर्जेदार फटका चौकार. रती गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. एक धाव. अप्रतिम बॅटिंग आदित्यचा जर आपण विचार करतो सध्याच्या स्थितीला नक्कीच ऑफिशियल्स दुसरा बॉल आपल्या सोबत ठेवायचा आहे जेणेकरून जास्त वेळ लागणार नाहीये. पण चांगलं भव्य दिव्य आयोजन आपण बदलापूर क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय प्रशांत आपटे स्मृती चषक चार चेंडू धावचीची संधी. वाईट आहे. पंचावन्न निश्चय नक्कीच रिव्ह्यू असेल. डाऊट असेल तर नक्कीच रिव्ह्यू असेल. बसा आपण वरून डिसिजन देऊ नका. जे पण असेल ते पंच देतील. नाही बघितलं तरी डिसिजन देऊ नका. जे पंच देतील त्याला गोड मानून चाला पुढे. नक्कीच फलंदाज झालाय बाद. कारण जर आपण पाहिलं बराच काळ बॅट हवेमध्ये होती आणि ज्या वेळेला यष्ट्यांवर चेंडू आदळला गेला आणि वाईट चेंडू असेल नक्कीच एक धाव मिळेल. चेंडू काउंट देखील नसेल. 55 इशारा वाईटचा आला. तर मग रतीचा जर आपण विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून फेकली जाते. स्वैर चेंडू इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकाचा जर नक्कीच आपण विचार करतो तर धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 19 धावा. चेंडू झाले ते म्हणजे 4. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा चेंडू प्रगतीपथावर. नक्कीच जर आपण यस नो चेंडू असेल. माधवनी पहिल्या ट्रॉफीवर नक्कीच हा चेंडू आदळला. नक्कीच प्रत्येकाची नजर त्या ट्रॉफीवरती आहे आणि चेंडू देखील प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावर जाऊन आदळला. हा चेंडू मात्र अप्रतिम आहे. 20वा धावफलकावरती. धावफलकाचा जर आपण विचार करतोय 21वा धावफलकावरती माफ करा. टॅपचा फटका. एक धाव आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. पूर्ण बॉडीला स्ट्रेच केलं आणि आपल्या संघासाठी मात्र एक धाव यशस्वीरित्या वाचवण्यामध्ये यश संपादित केल्या. अंकित तांबोळी 22वा धावफलकावरती.
नक्कीच बांबूवरून थोडासा हात पाठीमागे ठेवा मित्रांनो, ही नम्रतेची कळकळीची विनंती असेल. नक्कीच पुन्हा एकदा वाईट चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. फलकावरती धावांची नोंद झाली 23 धावा. टॅपचा फटका, चान्स नाही, चेंडू चाललाय सीमा रेषा बॉर्डर लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप्स. हा येतोय दिमागदार जजार फटका. 27 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र इथे विस्फोटक महादेव आपल्याला पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी नक्की सादरीकरण करत असताना आता मात्र डॉट चेंडू आले. अंकित तांबोळी इथे झालाय फलंदाज बाद. त्रिफळाची फर्निचर डिस्टर्ब यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग करत असताना इथे मात्र माघारी परतावं लागतं. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर 27 धावावर धावफलकाची स्थगिती झाली आहे. आणि इथून पुढे कशा प्रकारे पुढच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये आज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच अंकित तांबोळीला आपण पाहिलं. आता मात्र स्वैर चेंडू पंचांच्या हात समांतर धावा मिळतील. अवांतर रूपात एक भर पडेल. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय सीमारेषा पार. अजून एक दर्जेदार फटका, चौकार. पाच चेंडू 32 धावा. नक्कीच चेक केला जातो. उद्या रविवार आहे, बाउन्स होईल, दुसरा टाकू नको. आता मात्र वाईट चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा लाईनने पाहावी लागेल. अतिशय खराब लाईनने आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता फलंदाज बाद. अंकितने केलाय कमबॅक, केलाय पलटवार. विधान संघाने इथे मात्र गौरव भुईरला माघारी परतवला. आणि गौरव भुईर माघारी परतल्यावर त्याची जागा घ्यायला कोण येईल? नक्कीच प्रश्न चिन्ह. मंगेश आला. तीन ओव्हर 33 धावा. नक्कीच नागेशला आपण पाहतोय ऑफिशियल पंचांमध्ये अत्यंत उत्कृष्ट भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल पंच आपण अझरला देखील पाहतो. आजच्या दिवसामध्ये एका बाजूला रमजान असतील तर एका बाजूला राजा. अप्रतिम ऑफिशियल पंचाकडून ही जबाबदारी घेतली जाते आणि स्ट्रेट फॉरवर्ड डिसिजन. नक्कीच आपण विचार केलाय कुठची पार्शलिटी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून केली जात नाही. चांगला खेळ दाखवा आणि त्या ट्रॉफीकडे जी नजर उंच करून पाहतात ती ट्रॉफी हक्काने घरी घेऊन जा. गोलंदाज सियार, प्रशांत, केतन साडी. वाईट +1 जस दावा इथं नक्कीच खर्च केला जातात. वेदांचा जर आपण सीसीचा विचार करतोय तर थोडस नक्कीच पुन्हा एकदा धावफलकाचा आपण विचार करतो तर धावफलकावरती धावांची नोंद झाली 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एकही चेंडू या षटकातला झालेला नाही. षटक हातावतोय भरत. स्टॉप केला
बॅटवर चेंडू आदळला. नक्कीच जर आपण विचार केला जयेशला आपण पाहतो मध्ये सर्व या संघाचा जर आपण विचार करतो आपला बिझनेस आपलं काम सांभाळून जे क्रिकेट वरती प्रेम करतात नक्कीच कौतुकास्पद. आताची एकच धाव असेल धावफलकाचा जर पुन्हा एकदा आपण विचार करतोय तर 37व्या धावफलकावरती करंट रन रेटचा जर विचार करतो 11.01च्या सरासरीने अद्याप या धावा कुठल्या जातात. पुढील चेंडू मार्गस्थ असताना भरत तयार. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बाउंड्री लाईनवर अंकित तांबोळीच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये फुटबॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. पायाने चेंडू अडवला गेला. नक्कीच फुल फ्लेक्सिबिलिटी आपल्याला पाहायला मिळाली. फुल स्ट्रेच पायाचा नक्कीच पाहायला मिळाला. भरत आता पुन्हा एकदा गोलंदाजीचा सज्ज होत असताना विशाल सुरोसे भरत तयार. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 39वा. या षटकाचा जर आपण विचार करतो तर 4 चेंडू अद्याप झालेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. कोलबटाचा चेंडू धावचीची संधी होती आणि संधी इथे गमावल्या. एक धाव फार महत्वाची आहे क्रिकेटचा जर आपण विचार करतो तर एका धावेने नक्कीच इथे कष्ट आणि कष्टाची पराकाष्ठा या एका धावेसाठी केलं जातं. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये हा रंगणारा सामना नक्कीच क्रिकेट प्रेक्षकांसाठी मात्र मेजवानी ठरतो. क्रिकेटचा कुंभमेळा जो कालच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व क्रिकेटचे रणधुरंदर मात्र सज्ज आहेत क्रिकेटचं प्रेक्षकांना मनोरंजन देण्यासाठी. यस आता मात्र विकेट डाऊन. केतनला माघारी परतावं लागतं. पहिलं सत्र इथे समाप्त होत आहे. पहिल्या सत्राच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार करतो तर 40व्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आहेत. या षटकाचा विचार केला तर अप्रतिम षटक भरतच्या माध्यमातून हाताळलं गेलं. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करत केतनला त्यांनी शेवटच्या चेंडूवर बाद केलं आणि नक्कीच 40व्या सरासरीचा आपण विचार करतोय तर 4 षटकामध्ये 10.00च्या सरासरीने अद्याप वेदांत सीसीला या धावा कुटाव्या लागतील. नक्कीच राकेश श्रियांसाठी इथे मात्र पारितोषिक असेल. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 101 रुपयाचं पारितोषिक मनी दादा यांच्या माध्यमातून. मनी बाय. आणि विकेट साठी 501 रुपयाचं पारितोषिक राकेश साडी चेतन दादा निकम यांच्या माध्यमातून. म्हणजे प्रत्येक डॉट साठी 101 आणि विकेट साठी 501. सेकंड वर जर आपण विचार करतो तर अंकित तांबुळिया. नॉन सेकंड वर फलंदाज पाहतोय सनी. गोलंदाजीसाठी सज्ज गौरव भोईर.
गौरव तयार, अंकित साडी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. मोठा फटका खेळायचा होता अंकित तांबोळीला. प्रत्येक चेंडू डॉट डॉट चेंडू म्हणजे तुम्हाला दडपण निर्माणाचं काम नक्कीच या षटकामध्ये करू शकतो. कारण आपण विचार करतोय गौरव भोईर चांगली गोलंदाजी आता हाताळत असताना पटका चांगला आहे. टॅप शॉट सिलेक्शन आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. वन बाउन्स ओव्हर द रॉक्स. अंकितच्या बॅट मधून येतोय दिमागदार फटका, चौकार. पुन्हा एकदा गौरव तयार. अंकित तयार. वेट केला, बॉलला वॉच केलं आणि चेंडूला इथे बिरकावून दिलं. चेंडू जातोय सीमारेषा पार. 3 चेंडू वाढ धावा. अंकित तांबोळीचा कालच्या दिवसाचा जर आपण विचार करतात तर ती पारी आठवेल. 6 चेंडू मध्ये 19 धावांची ती खेळी. एका षटकामध्ये 19 धावा खेळण्याचा विक्रम नक्कीच कालच्या दिवसामध्ये. नक्कीच आता मात्र 2 धावा अप्रतिम क्षेत्ररत्न आपल्या संघासाठी. आदित्यचा कौतुक असेल नक्कीच. अंकित तांबोळीच्या शॉटचं तर कौतुक आहेच, पण आदित्यचं देखील तितकंच कौतुक असेल. कारण हा बुलेट अत्यंत सहजरित्या त्यांनी रोखले. आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्या. नक्कीच अंकित तांबोळीला आपण पुन्हा एकदा गोलंदाजीच्या फलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहतो. अंकित तांबोळी बदलापूर गावामधून बिलॉंग करतो आणि अप्रतिम कालच्या दिवसामध्ये देखील खेळ त्यांनी साकार केला होता. कालच्या दिवसामध्ये फायनलला जाणारी तो संघ ठरला होता. आता वैद्य अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर पडली. संघाची धावसंख्या झाली एका चौकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. पण आता मात्र वाईट धावसंख्येचा जर आपण विचार करतोय तर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा धावफलकावरती. 4 चेंडू झाल्यात. 4 चेंडू झाल्यात अजूनही. जर आपण विचार करतोय तर वाईट पुन्हा एकदा अजून एक वाईट आला. अंकित तांबोळीला इथे धावा मात्र जास्तीत जास्त एकवटण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. अंकित तांबोळीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक नक्कीच इथे जाहीर होतं चौकारासाठी. इथे फलंदाज झालाय बाद. पण आपल्या संघासाठी जी सुरुवात पाहिजे होती मित्रांनो, रोहित शर्माचा खेळ असाच असतो. किती काळ टिकतो त्याला महत्व नाहीये, पण किती वेळ टिकून जास्तीत जास्त धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी केलं जातं हे फार महत्वाचं आहे. आणि ते काम मात्र अंकित तांबोळीने सुरुवातीलाच करून दाखवलं. शेवटचा चेंडू प्रगती पथावर असेल. गोलंदाज तयार. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढलाय. लेट शॉट आपल्याला लेट कट पाहायला मिळाली प्रशांतच्या बॅट मधून. आणि एक जाव दाफलकाचा जर आपण विचार करतो 14 धावा दाफलकावरती नोंदवल्या गेल्या. आता मात्र गरज असेल ती म्हणजे एक 18 चेंडू आणि 27 धावांची. 9.00चा सरासरीने इथून पुढे धावा कुटाव्या लागतील. जर आपण पहिल्या षटकाचा विचार करतो 14 धावा एकवटण्याचं काम. आणि इथे आता मात्र राकेश साडी प्रत्येक डॉट चेंडू साठी 101 रुपयाचं पारितोषिक. आणि विकेट साठी चेतनदादा निकम यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक. आणि 101 साठी मणिभाई यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट साठी. राकेश तयार. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. सनी तयार. टॅपचा फटका मध्ये सुरू बसेल इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं. बाउंड्री लाईन वर पेट्रोलिंग करत असताना मोठा फटका खेळायचा होता. एक डॉट चेंडू आला. 101 रुपयाचं पारितोषिक देखील मणिबाई यांच्याकडून आले गेला. आता मात्र वाईट चेंडू.
15 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. जर आपण विचार करतो राकेशच्या गोलंदाजीचा वेगळ्या शैलीचा गोलंदाजा ऑफ टर्नवर जास्त नक्कीच भर देतो, पण लेग टर्न टाकण्याची देखील क्षमता त्याच्यामध्ये आहे. कशा प्रकारे आता मात्र पुढील षटक 5 चेंडूंचा हाताळतोय, नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. पुढील चेंडू राकेश साडी. आता एक धाव असेल, एक डॉट चेंडू आला या षटकामध्ये. दुसरा चेंडूवर वाईड, या चेंडूवर एक धाव. 2 चेंडू 2 धावा या षटकांचा जर आपण विचार करतो तर अद्याप आलेत. विकेट साठी नक्कीच 101 रुपयाचं पारितोषिक असेल. राकेश साठी विकेट साठी 101 रुपयाचं पारितोषिक. आणि चेतन दादा निकम यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी कौतुक करावं लागेल. आदित्य गीते आपल्याला जवळजवळ 10 ते 15 फूट उंच उडताना नक्कीच आपल्याला आज पाहायला मिळाला. काय मित्रा फिटनेस आहे अप्रतिम. कारण जर आपण विचार करतो जवळजवळ 3 डॉट झालेत, अद्याप आपण विचार करतो नक्कीच विकेट अजून अद्याप प्राप्त झालेली नाही आहे राकेशचा जर आपण विचार केला तर. मोठा फटका अजून घ्यायचा होता. आता बॅटला बॉल तेवढा सुरेख लागलेला नाहीये. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर 16 धावा धावफलकावरती. चेंडू झाले ते 5. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विकेट साठी चेतनदादा निकम यांच्याकडून 501 आणि यस विकेट आहे पण रनआउटच्या स्वरूपामध्ये, त्यामुळे पण डॉट चेंडू आहे. जवळजवळ 5 डॉट आलेत. 501 रुपयाचं मानकरी नक्कीच ठरल्यात. नक्कीच मणिबाई यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक नक्कीच या सामना संपल्यानंतर राकेश रियान यांना दिलं जाईल. विकेट साठी देखील चेतनदादा निकम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक, पण विकेट अद्याप प्रस्थापित केलेली नाही. आणि जर आपण विचार करतोय गोलंदाजीचा तर गोलंदाजीसाठी सम्राटनगरचा वंडर बॉय केतन तय्यार. शानी फटका चांगला आहे. गौरव भोईर. जर आपण सम्राट सिंहच्या गोलंदाजीचा विचार करतो तर चांगली गोलंदाजी आहे, कारण आपण पहिल्या षटकामध्ये गौरव भोईरला जरी मागणं ठरताना पाहिलं पण राकेश यांनी चांगलं कव्हर अप या ठिकाणी केलं गेलं. एकच धाव असेल. दुसरा चेंडू प्रगतीपथावर चल. धावफलकावरती धावांची नोंद अद्याप विचार करतो तर 17 धावा धावफलकावरती. 2 धावा. 19 धावा धावफलकावरती चड्डबी विचार करतोय तर 9 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. मोठं लक्ष कशा प्रकारे नक्कीच आपल्याला पाहणं गरजेचं आहे. टॅप शॉट सिलेक्शन आहे. टॅप काही मात्र गेलेला नाही आहे सनीच्या बॅट मधून. इथे सनीला रोखण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं जाते. 8 चेंडू मध्ये 22 धावा. उलटी गिनती चालू. हा फटका मात्र आलाय. सात चेंडू 18 धावांची गरज आहे. 7 balls 18 runs to win. चौकासाठी देखील 101 रुपयाचं पारितोषिक असेल. आता मात्र चांगला चेंडू डॉट चेंडू. आता 18 धावांची गरज आहे. जवळजवळ आपण जर विचार करतो तर इम्पॉसिबल असा टास्क, पण वेदांत सीसीचा जर आपण विचार करतो तर क्षमता आहे सामन्याला गलाने विना. पण सुरुवातीचे 3 चेंडू हे फार महत्वाचे आहेत. म्हणजे जवळजवळ आपण विचार करतो तर 4 चेंडूवर देखील चौकार अत्यंत गरजेचा. जर 2 ते 3 चेंडू इथे डॉट फेकले गेले तर सामना पूर्णपणे सम्राट सीसीच्या बाजूने वळला जाईल.
मंगेश तयार गोलंदाजसाठी एका बाजूला भरत तयार. 3 चौकारासाठी देखील 101 रुपयाचं पारितोषिक असेल. वाईट चेंडू. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. अद्याप आपण विचार केला वाईट चेंडू आहे. राजेशला पाहतो इन ऍक्शन मध्ये. फलंदाजीसाठी मंगेश तयार. नक्कीच मित्रांनो, जो बांबूवर तुम्ही लोड देता त्यांनी कृपया करून थोडंसं पाठीमागे राहा. त्या उद्या तर कमिटी म्हणते की शॉक लावणार आहे त्या बांबूला. आणि एक जाव असेल जर आपण विचार करतो तर धाफलकावरती 25वा नोंदवला गेला. तथापि समीकरण खूप महाग ठरत असताना मैदानी शातमध्ये मंगेश तयार. आता इथून पुढे औपचारिकता शिल्लक असेल जर आपण विचार करतोय तर 3 चेंडूमध्ये 16 धावा ऑन पेपर तर झालेल्या आपण पाहिल्यात, पण प्रॅक्टिकल मध्ये किती या धावा चेस होतील नक्कीच पाहणं गरजेचं आहे. फलंदाज बाद होतो. वन साइडेड मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. सम्राट अँड टीम अप्रतिम नक्कीच परफॉर्मन्स या ठिकाणी. वेदांत सीसीला मात्र इथून माघारी परतावं लागेल. वाईट चेंडू असेल पंचांच्या माध्यमातून. आता इथून पुढे समीकरण असेल कोलवा टप्प्याचा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. धावचीची संधी. यस फलंदाज झालाय बाद. उर्वरित जर आपण विचार करतोय नक्कीच तिथे शेवटचा चेंडू शिल्लक असेल. येस डॉट चेंडू आणि जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हरलेल्या संघाला री एंट्री आमच्याकडे आहे.